महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या धाकटी पंढरी ताकई विठ्ठल मंदिर रखुमाई मंदिरामध्ये श्री संत तुकाराम बीज शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलं. तुकाराम बीज शताब्दीला 26 ते 7 मार्चपर्यंत 9 दिवस तुकाराम बीज शताब्दी महोत्सव, दीपोत्सव तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये संत हरिपारायण महाराज यांचे कीर्तन व हरिपाठ असे अनोखे कार्यक्रम आयोजन विठ्ठल रखुमाई मंदिर कमिटी यांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज पंढरपूर येथील प्रसिद्ध असणारे घोड्याचे रिंगण मंदिराच्या पायथ्याशी घेण्यात आलं व भजन कीर्तन विठू माऊली असे गजर बोलत मंदिरापासून रिंगणपर्यंत विठू माऊलीचे गजर बोलत सर्व भाविक गजरात वाहून गेले. पदभाव ताल मुद्रांच्या गजरात रिंगण रॅली काढण्यात आली. महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असणारे हबव महाराज यांनी तुकाराम बीज शताब्दी महोत्सवास रायगड जिल्ह्यातील विठू रखुमाई मंदिर असणाऱ्या धाकटी पंढरी येथे या दीपोत्सव कार्यक्रमास हजेरी लावली. तसेच खोपोली नगर पालिकेचे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष व नगरसेवक तसेच हजारोच्या संख्येने भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित होते व मंदिर कमिटीने सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमासाठी रायगड नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व हबहब पारण भाविक या कार्यक्रमास उपस्थित होते. सायंकाळी दीपोत्सव घेण्यात आलं व तसेच कीर्तन असे अनोखे प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन विठू रखुमाई मंदिर कमिटीचे अध्यक्ष अनंत पाटील व त्यांचे सर्व कमिटी मेंबर्स यांनी ठेवण्यात आलं. हा कार्यक्रम 9 दिवस घेण्यात आलं व कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व कमिटी मेंबर्स यांनी अध्यक्ष अनंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले. आज सायंकाळी मंदिराच्या पायथ्याशी रिंगण घेण्यात आलं व घोडेस्वारी करण्यात आली. यावेळी सर्व भक्त भाऊक होऊन जय हरी विठ्ठल माऊली या गजरात वाहून गेले व सर्व महिलांनी आपल्या डोक्यावर तुळशीचे रोपटे घेऊन जय हरी विठ्ठल माऊली व गजरामध्ये बोलत त्यांनी रॅलीमध्ये सामील झाले. तसेच हा रिंगण पाहण्यासाठी खालापूर, रायगड जिल्ह्यातील कर्जत, पनवेल, उरण, अलिबाग, पेण, तळा, महाड, सुधागड, पाली व रोहा अशा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत हा कार्यक्रम पाहण्याकरिता उपस्थित राहिले. याचा विशेष आढावा घेतला संघर्ष रायगड न्यूजने. तसेच आम्ही विठू रखुमाई मंदिर कमिटीचे अध्यक्ष अनंत पाटील यांच्याशीही बातचीत केली असता त्यांनी व तसेच हबव महाराज कर्णूक यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी श्री संत तुकाराम बीज शताब्दी महोत्सव हा 100 वर्षे आज पूर्ण झाली ह्याचा आनंदोत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला.
तुकाराम महोत्सवाला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होणार होती झालेली आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम ठेवला. अत्यंत उत्तम कीर्तनकार आयोजित केले आहेत. त्याचबरोबर हा रिंगण करण्याचा मानस मी आता आमच्या सर्व संयोजकांमार्फत नियोजन केलेलं आहे आणि त्या दृष्टीने हा रिंगण सक्सेस होईल आता होत आहे. हे तुम्ही पाहताय. प्रश्न असा आहे की हा धाकट्या मंडळीचा वैभव उंची वाढली पाहिजे आणि यासाठी आमचे सर्व लोक तालुक्यातील जिल्ह्यातील हे सर्व लोकांनी यावर असं आव्हान पूर्वीपासून करतो आहोत. 8 दिवस महिना 2 महिने हा कार्यक्रम चालत होता आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि सर्व ज्येष्ठ कीर्तनकारांनी सर्व लोकांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि हा कार्यक्रम आतापर्यंत उठून आलेला आहे. रामकृष्णारी. आपल्या धाकटे पंढरीमध्ये हा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा शताब्दी सोहळा म्हणून साजरा होत आहे. अध्यक्षांचं फार मनोगत होतं. त्यांचा संकल्प होता की आपल्या तालुक्यातून जिल्ह्यातून सगळे वारकरी एकत्र यावेत ही त्यांची मनोकामना. म्हणजे आतापर्यंत जे 100 वर्ष आपण परमार्थ केला, परमार्थाचं श्रेय म्हणजे तो एकीपणाचा जो अभाव असतो तो दूर झाला आणि सगळे एकत्र आलेले आहेत. हे आम्हाला 100 वर्षाचं हे खरं फळ मिळालेलं आहे. बस.